कळ कसलं ऊन तापले बघा, कसली गरमी व्हायला भैया, लई बेकार गरमी व्हायला. चालतो आता सनसेट बघा कसला भारी दिसायला, पुरा ऑरेंज ऑरेंज. आपली किती कंगव्यामध्ये बी केस आलेत, हे बघा पुरे केस निघाले. हे इथं बी काय पडले हे बघा. ह्याच्यावर काय उपाय आहे का कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता चाललो आहे कॉलेजला. सकाळी नाश्ता वगैरे तर काही केला नाही, लेट झाले. जाऊत आता, इथं आलं आता गेट पैसे जाऊत. सकाळी कसलं ऊन तापले बघा, कसली गरमी व्हायला भैया, लई बेकार गरमी व्हायला. ते करून आलोय, आता चालू आहे जेवायला. जाऊ जेवण करून येऊ. चलो मस्त आहे. पासून झोपूनच होतो, कॉलेजला आलं तसं नाही, झोप येऊ लागली, डोकं दुखू लागलं. तर आता उठलोय, 5 वाजले. तर आता जातो बाहेर, थोडं चहा वगैरे पिऊन देतो, फ्रेश होईल, मूड फ्रेश करून नंतर लिहायचं आपल्याला. हवं भरतो त्यात लिहिलं तर चालूच राहते, दररोजच आहे. चला जाऊ दे. म्हणून मित्र आलाय, त्याची वाट बघत बसले. आता येऊ दे त्याला, किती वेळ लावतोय की तिकडून येणार आहे त्या हॉस्टेलमधून. पब्लिक अर्ध्या घंट्यानंतर आली आत्ता. चालतो आता सनसेट बघा कसला भारी दिसायला, पुरा ऑरेंज ऑरेंज. पाणीपुरी खायला जातो आता, आणि पाणीपुरी पण खाऊन आलोय. आता जाऊ थोडं रूमवर, तोंड वगैरे आलं फ्रेश होत, थोडं लई हे व्हायला. आंघोळच करतो त्यामध्ये आणखी एक टाईम. सकाळी ते गेली त्याबी वगैरे करून असतो. गरमी होते. हे बघा केस कसे गळायले बाई. कुठे गेला हे पाणी, डेंजर आहे त्याला. आपली किती कंगव्यामध्ये बी केस आलेत, हे बघा पुरे केस निघाले. हे इथं बी काय पडले हे बघा. ह्याच्यावर काय उपाय आहे का कमेंटमध्ये सांगा. लई केस गळायलेत. आता जाऊ जेवण कराय, जेवण शेवभाजी. चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करतात. भेटूत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.